कष्टाने करतोय सगळं खातोय. काय हो, काय झालं? टेन्शन मध्ये दिसतंय. काय नाही रे बसलो. काय आता हे आजारी काही धड करता येईना बोलता येईना. पैसे नाहीत पाणी नाही. अहो कशाला टेन्शन घेताय? मी हाय की, मी बी शेतात कामाला जाते, म्हणजे कसं 4 पैसे तिथून भेटतील ना आपल्याला आणि सगळं व्यवस्थित होईल आपलं. अगं आज जसं माझं दुखायला लागलंय तसं मी घरीच आहे. कुठं काडीचं पण काम नाही. चाललंय सगळं संसार तुझ्याच आहे, जीवावरती चाललाय, तुझ्याच कामावरती चाललाय. माझं दुखणं आहे, माझ्या गोळ्या आहेत. बरं लय मोठ्या दवाखान्यात जावं तर पैसे लागत आहेत. हां बरोबर आहे तुमचं. काय करावं तेच समजा नाही मला तर. आणि दुखण्याने तर मला ना जीव असं जेवण तर थोडं जात नाही. काय करावं तीच कळा नाही मला. तुम्ही पहिले टेन्शन घ्यायचं बंद करा, मग सगळं व्यवस्थित होईल. अरे टेन्शन नको घेऊ तर काय करू मला ते सांग ना. मला वाटतं आता तू किती दिवस झाला मला फक्त एक साडी मागतेस, तेवढं सुद्धा माझ्याच्याने देणं आहे ना तुला. अहो माझ्याकडली साड्या तर मला काही गरज नाही साड्याची बिड्याची. असं मन मारून जगायचं नाही रे. मी तुला सांगतो किती कष्ट करतोय पण काय नाही रे, देवाने काय नाही दिलं माझ्यावर. काहीच दिलं नाही काहीच. हे बघा मला काय म्हणायचंय, बरं तू सांग, आज माझं दुखत आहे, हा. नाही म्हणलं तरी 4-5 लाख रुपये तर कसा खर्च येईल? हं? बरोबर आहे तुमचं. एवढं पैसे आणायचं कुठून? जाऊ दे जे नशिबात होईल, काय मरायचंच आहे मी एकदा. काय म्हणते, आपल्या ह्या शेळ्या आहेत ना ते विकून टाकू आपण आणि तुमचं नाही का ते करून टाकू. ए तुला येड लागलं काय? जर समजा मी जर ह्या विकल्या, जर मला काय झालं आणि नाही जर बरं झालं तर असं का तुम्हाला म्हणताय जगणं- तुम्ही? जरा अरे शुभ नाही शुभ बरं विचार करा. होण्यासारखा नाहीये माझा आजार. नाही बरं होण्यासारखा आजार माझा. हे बघा असं तुम्ही ठरवलं तर मग कसं होणार? हा, आपण पॉझिटिव्ह विचार केला तर मग सगळं पॉझिटिव्ह होईल ना. नाही गं, काहीतरी एक काम करतो, शेळ्या नको विकायला. शेळ्या आपला आधार आहेत, माझ्या पाठीमागं तुम्हाला आधार आहेत त्या. ठीक आहे, मी सावकाराकडे बघतो एकदा पैसे बिशे मागून कुणाकडे तरी हातापाया पडतो. दिलं तर ठीक आहे, नाही तर मग माझ्या जे नशिबात लिहिलंय ते होणारच आहे. तू नको टेन्शन घेऊ. बरं तुझ्या घरी येऊन पैसे आणायला तुझ्या घरची काही परिस्थिती नाही. हां हे बघा मला बाकीच्या कोणत्याच गोष्टी तुमच्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या नाही आहेत. मला फक्त तुम्ही महत्त्वाच्या. त्रास होतोय का हो तुम्हाला? लय दुखतंय. एक कस तरी. तुमचा हा त्रास बघून मला खरंच सहन होत नाही हो. जाऊ दे, नको काळजी करू, जाऊ दे, काय नाही होत मला. नको काळजी करू, जाऊ दे, त्रास तर होतच राहणार आहे. मी काय करतो, आपण आहे ना लवकरात लवकर काहीतरी करू, पण प्लीज तुमचा हा त्रास बंद करून टाकू. आपण काहीतरी उपचार करूयात. एक काम करू, तुला माझ्याबरोबर काय कर, सावकाराकडे चल, सावकाराला पैसे मागू, देते ना ते. चला आपण दोघेही जाऊयात. जाऊ दोघं. चला चला बरं, तुम्ही सावकार चला, उठा बरं. हळूच हळूच. ऐक लय दुखतंय रे. हा होईल दुखणं कमी, आपण उपचार करू. आलो खरं पण घरी आहे का काय माहित. आवश्यक. सावकार. अरे कोण आहे? अमोल आहे. आले का सकाळ सकाळ तोंड दाखवायला? राम राम. राम राम. का रे? काय नाही आलं तुमच्याकडेच, काय आला? जरा थोडं पैसे. लाज वाटत नाही कर तुम्हाला? तोंड उचल निघालेले की इकडं. तुमच्याशिवाय आम्हाला तरी कोण वाली आहे मालक? मला घेऊन जाता का? गावाकडे मग? गावात कोणाला मागितलं तर कोणी म्हणते नाहीच पैसे. अरे द्यायचंच नाही, कुणाचं घेतल्या कसं देईन कोण? हे बघा मालक, हा मी रानामध्ये ना राबण काही कष्ट करण, तू पण तुमचे पैसे सगळे समजे फेडन मी. पण तुम्ही थोडेफार पैसे द्या ना. किती पाहिजे? काय झालं, मी आजारी, त्यामुळे डॉक्टरांनी 3-3.5 लाख रुपये सांगितलंय खर्च. हा ना, ऑपरेशन आणि करायचं. जर तुझं उद्या न कळत काही झालं मग काय? तसं काहीच होणार नाही. तुला काय माहिती, डॉक्टर आहे काय तू? नाही, मग काय कळतं तुला? पण झालं तर मग मी माझं नाव 1-1.5 एकर आहे, तेवढी तुम्हाला दिली. तुझ्या नाव आहे का तुझ्या आईच्या? माझ्याच नावावर आहे. किती पाहिजेत? मला 3.5 लाख का 3? 3.5 लाख रुपये पाहिजे. हो 3.5 लाख रुपये पाहिजे. परत नाही दिलं बघा. तुला माहिती आहे ना आपण माणसं उचलीत असतो. लय उपकार होते. कोणत्या दवाखान्यात आहे? शिवनेरीला. शिवनेरीला जायचं का? बारक्या दवाखान्यात नाही होत काय उपचार? नाही, सगळा प्रयत्न केलाय पण काही डॉक्टर म्हणले की नाही, मोठ्या दवाखान्यात जावं लागेल.
एवढे पैसे पण नाहीत आमच्याकडे, लगेच जायला, त्याच्यामुळे आपलं गोळ्या औषधं कधी जायचं? आज संध्याकाळी निघणार आहे. संध्याकाळी. ₹1,00,000 परत तिला पाठव. 2.5 लाख तुझ्याकडे देतो. लय उपकार हम्म? झाले. हो ठीक आहे, पण ध्यानात ठेवा, पैसे टायमाला नाही आल्यावर आपल्याकडं सुट्टी नाही. नाही तुमचं लय उपकार झाले, लय उपकार देवासारखं धावून आलात तुम्ही. बर, सगळ्या गावासमोर तोंड कामाला कुठे जाते तरी? हा कामाला कुठे जाते? रानात जाते. ये ना आपल्याकडे मग. हा येते की उद्यापासून. ठीक आहे, घेऊ का मला तू? जा. तिला गरिबांना बी ना असल्या बायका भेटतात ना, काय राव हे तिच्या आईला दळ भद्रून. पोरगी कसली नक्षत्रासारखी राव. छे, आईला वाला नो एवढा वेळ झाला पण ड्रायव्हर बी नसले नालायक, स्वतःलाच जावं लागेल गाडी घेऊन. का रे? राम 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 राम. कसं काय चक्कर चाललंय मारली? तुमचं? काय नाही. काही नाही, बसतो बोंबला तुझ्यासारखं फिरत. आता काय, आता काम नसल्यावर काय? काम नसल्यावर काय, घरी शेतीवाडी तिथं हातभावर ना. काय म्हणतो बोल? काय चाललंय तुमचं? कस काय? काय हो धंदा, समाजसेवा, पैसे द्यायचे. ठीक आहे ठीक आहे, आनंदाची बातमी. मग? समाजसेवा म्हणलं आनंदाची बातमी. हाय काय डोक्यात? इलेक्शन लागले, हा आहे ना, बघा वाजत आहे चांगलं. तुमच्याच पाठीमागे आम्ही. मला उभा करतो का आता? माझं नाही, काय नाही. मग? ओबा मीच राहणार आहे. सरपंच व्हायचे काय आणि मग लोक? सरपंच होणार मी. पैसे पण लय लागते ना. हा लागू दे की, तुम्ही असल्यावर काय काळजी मला. मी असल्यावर मला किती का बघा आता घेराय काय का आता मागचा ओळू सरपंच केला, किती दिवस राहिला माझ्या बरोबर? तुम्हाला इकून तुम्हाला कोण घ्यायचंय? घरचं काढा ना काहीतरी. सरपंच व्हायचे म्हणतो. सरपंच होईल. किती खर्च करशील? किती खर्च येईल? 25 लाख वाटावं लागतील. किरकोळ लोक किरकोळ. पोराला विचारलं? पोराला काय विचारायचे? बाप आपल्या ताब्यात आहे सगळं. किरकोळ ती लक्का आम्हाला मग झाली, केली तयारी. चल आपण माया गाठल्यावर काय टेन्शन घेतो? टेन्शनच घेत नाही तुम्ही असल्यावर. चल बस. अरे हे कशाला आला आता टोन का? काय नाही चाललंय तुमचं, चर्चा बघितली मग चला म्हणलं. का तुला बी सरपंच व्हायचे? नाही नाही मग लांबून राम राम. सरपंचासारखी गाणं अवस्था कोणाची नसती. मग आपलं सरपंच नाही व्हायचं. बघावं म्हणलं नावा गावाच्या गोष्टी असतील. सावकर म्हणलं आलतो तुमच्याकडे बघावं म्हणलं. असं चालता चालता डोळ्यासमोर राहिलं म्हणजे पोरगा हाय दिसतं, लक्षात राहतं माणसांच्या बी. बस हिरो आहे की. हाय हिरो, पण नाही हिरो असून का उपयोग आहे ना. माणसांच्या डोळ्याने नजरेत आलं बाबा, मग बघतात इकडे तिकडे जातात. हा घरच्यांच्या काय देण्यात राहीना. शहायला ह्या काट्याचं लग्न करायचं काय राव, है ना? नाही नाही, तसं आमचं लक्ष आहे तुमच्यावर. चांगलं लक्ष आहे. आहे काय पोरगी त्याला? हा मग लय भारी पोरगी, बाई, पण एक डोळा आंधळा आहे. लग्न करून देतो. चालेल ना. बायको आपल्याकडे कामाला लावावं लागेल. कामाला, रानात, शेतात. हा चालेल 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 ना. शहायला भरोसाच नाही रे या लोकांचा आपल्यावर. काय का? चालेल मग चालेल ना? करायची का तयारी? हा करू काय. ठीक. एक मात्र म्हणा तुम्ही एकदा पण. म्हाताऱ्याला बी म्हणतो पुरील पैसे द्यावं लागतील. किती लागते ना. ₹1,00,000 दिल्यावर जमतंय बे. हा, नंतर पळून पळून नाही जायची. आणि ते आता लय चालू कुठं जाते मसनात ऊस पळून आणून. कुठे जात नाही आणि काय नाही. त्या भट्टीवाल्याची पोरगी आहे. हा चांगली लय दिसते. भारी. चालेल असली पोरगी आहे ना, बस एकच कामात धंद्याला त्याला एकदम खास आहे. चालेल. बघ तुम्ही म्हणतात मला नाही कसं म्हणून मग. हटक त्याला. बा हटकतो मी, लगेच हटकतो उद्याच्याला. चालेल चालेल. गाठ पडली की. हा चल निघालो फिरायला. यायचं का तुला? नाही नाही चालेल ठीक आहे. बसा. सरपंच व्हायचे म्हणलं आता खर्च आज तो जा भाऊ. हा खर्च. ड्रायव्हर आला नाही बघास. एक तर देवाच्या कृपेने ना ह्यांचं ऑपरेशन व्यवस्थित झालं. पण आता ते ऑपरेशनसाठी पैसे घेतले होते, ते पैसे कसे फेडू आता प्रश्न पडलाय. कामं नाही तर. मग हिरोईन ओय हा, काय चाललंय? कुठं काय? लय गणगणित दिसते. काय नाही, ते सावकार ते कामच चालू आहेत आपले घरातले. नीट ठेवला ना नवरा? झाला नीट? होय झाला की. मग
पैसे पाण्याचं काही आहे की नाही डोक्यात? नवरा नीट झाला आता सावकाराचे आपल्याकडे पैसे येते, आपले उपकार केले, आपला नवरा वाचवला. काय देणं नाही घेणं नाही राव तुम्हाला. नाही सावकार, देणारच आहे आम्ही पैसे, पण काय सांगू, एवढं सध्या काम बी नाही, कुठं काय करू काय नाही काम नाही? समजेनाच. वही तुला तर म्हणलं माझ्याकडेच राहा म्हणजे कामाला, तर यायला नको. 4 दिवस आले टुणूक टुणूक राहिली घरी. आता नवरा घेतो खातो हातानं, सगळं व्यवस्थित चाललंय. किती वर्ष झालं लग्नाला? आमच्या का 4 वर्ष झाले. पोरसोर नाही अजून? वाटत नाही कर तुला आपल्याला एखादं लेकरू बाळ असावं म्हणून? मस्त. काय ते येड्याकडं रे? त्याच्या भरोश्यावर बसली. किती काय झालं तरी माझा नवरा आहे. नवरा नवरा मग तो ठीक आहे ना, नवरा असून जर पोर नाही झाली म्हणल्यावर माणसाने थोडस वापर करावा का नाही? म्हणजे आता नाही होत नाही होत, नाही होत मग अरे माझ्याच नशिबात नसेल म्हणून मी नाही हे करत. नशीब बदलावा लागतं. तसं म्हणायला गेलं तर आम्ही ट्रीटमेंट वगैरे घेतली डॉक्टर. काय ट्रीटमेंट आणि पैसे आणि पाणी आणि दवाखाना आणि बसायचं. 10 दवाखाने झाले असते ना 25 डॉक्टर झाले. ऐक काय काय मला आल्यावर आपलं तिकडं मस्त पोरसोर होस तर नवऱ्याला काही माहित नाही, बोलायचं नाही चालायचं नाही, ह्या कानाच्या कानाला नाही. काय बोलताय तुम्ही सावकार? लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं बोलायला. मग काय तर नवरा एकटी बाई दिसते म्हणून माझ्या. असं काय बोलता का? तुझा नवरा माझ्यामुळे जिवंत आहे. कुणामुळे? असं तुमच्यामुळे जिवंत मग म्हणून काय मला असं टाकलं नाही माहिती अरे कोण नवऱ्याने मला. दिल्याच्या बाजूला? तुझ्या भल्यासाठी सांगतोय. तो नीट नाटका झाला आणि तुला पोरस्वर नाही झालं, ते दुसरी आहे. मग काय करशील? डोक्यात घे रडू नको. हे बघा सावकार, तुम्हाला जसं वाटतं ना तशी बाई नाही हो मी. कुणीच नसतं, पण मजबुरीत निर्णय बदलावा लागतो. मी कसं करून तुमचे पैसे फेडून, पण तुम्ही मला हे कुठून आणशील आणि कशी फेडशील? काय करेन मी? खूप कष्ट करून दिवस रात्र कष्ट करून तुमचे 1-1 रुपये फेडून मी 10-12 हजार का 15 हजाराचं कष्ट करायची आणि फेडायची. 3.5 लाखाचे 4 लाख झालेत. अख्खे आयुष्य जाईन, जिंदगी बरबाद होईन, पण पैसे नाही येणार. कुणाचं या कागदनाची त्या कानाला खबर जाणार नाही. ऐक वाट पाहतो ये. नवऱ्याला वाचवण्यासाठी सावकाराकडे गेले, त्याच्या कुंडांच्याकडून पैसे घेतले आणि सगळं काय होऊन बसलंय. काय करू मी देवा आता? काय करू रे? अरे पैसे लागल्यावर कसे येतात? हा सावकार पाळी घाला सांगितली तुला. सगळ्या गोष्टी. अय लगा चांगला इंटरव्ह्यू दिसतोय तू. राम राम सावकार. राम राम. काय म्हणता तब्येत? आता बरं आहे, तुमचा आशीर्वाद आहे. बरे. काय म्हणला डॉक्टर? आता परत बोलवलंय का? बोलवलंय परत पुढच्या हप्त्यात, पण आता जायचंय. काळजी घे आता जरा. तर ताटी बायको आहे, आई आहे जरा. तुमचा आशीर्वाद आहे ना साहेब माझ्यावरती. पैशाचं काय करतो? पैशाचा आता लय दवाखान्यात झालाय, थोडे दिवस थांब करतो काहीतरी ऍडजस्ट. घे ना म्हणा, घे ना जरा आता थोडे थोडे दे. तुझी बायको लागा तिला म्हणलं येत जा काय आम्हाला, तर ती इकडे जाण तिकडे जाण, मग पैसे भेटायचे नाहीत. नाही तिला मी घरी गेल्यावर सांगतो. मग सावकार काही दिवस आले तर ते आता यायला नको. माझं बरं होऊस तर आता जरा थोडं दिवस टाइम. अरे पण मग आता तुला बरं वाटतंय म्हणल्यावर करावा, खावा घ्यावा हातानं मस्त. थोडं थोडं सगळेच घरात बसून म्हणल्यावर कसे पैसे भेटते? हा करतो मी तेवढं सावकार. घे म्हणावं तेवढं. हा आणि नेटावलं ये आपल्याकडे तू पण. आज मी हाय हे सगळं तुमच्यामुळेच आहे सावकार. काय नाही तर मग काय मला सांगितलंच होतं. अरे जाऊ दे, दिले परमेश्वरानं, मग करायचं लोका उपकार थोडासा, तेवढंच पुण्याचं काम. खाली बोललेलं होतं एक जणांनी, मला काय ते उचलायचं त्याचं थोडं तेवढं उचल सचल करतो ना, काय 10-5 रुपये आलं की ठीक आहे ठीक आहे. ट्रॅक्टर लावलाय मला तिकडे, का 11 पाळी घाल म्हणले त्याला. बसलाय का घालितोय काय माहिती, तिथं बघून. हा हा. देव माणूस भेटला होता आपल्याला, आता काय खरं नव्हतं. चल मानसी. ए काय झालं? काय झालं? काय झालं? सावकार आले होते, मला भेटले होते इथं रस्त्यात. पैसे मागायला आले होते ते. काय म्हणले मग?
देऊ ना आपण त्यांचे पैसे हळूहळू. आता मी बरा झालो की मी देऊन टाकणार आहे पैसे त्यांचे. मी बी त्यांना तेच म्हणलं. हं. मग रडायचं काय झालं मी त्याच्यात? राबन कष्ट करून तुमचे सगळे पैसे फेडन. हा. ते म्हणले एवढे पैसे फेडायला तुमचं आयुष्य जाईन म्हणे. जाऊ दे ना मग, आयुष्य काय जाणार आहे तेव्हा असं. हा फिडून टाकू दोघं दोघं कष्ट करू, फिडून टाकू. आता मी बरा झालोय बऱ्यापैकी, करू हळूहळू दोघं जण काम, फिडून टाकू त्यांना. अहो पण काय झालंय? त्यांची नजर चांगली नाही हो. काय नाही, त्यांची नजर चांगली नाहीये. अहो तुम्हाला माहिती, मी त्यांना म्हणलं राब कष्ट करून पैसे फेडून. ते म्हणले मग आमच्या शेतात ते म्हणे काम करायला. आणि काय काय तुला जास्त कमी बोलले काय? त्यांनी मला विचारलं किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला. म्हणजे 4 वर्ष झाले, अजून मूळ बाळ नाही का? त्यांना म्हणलं आम्ही प्रयत्न करतोय म्हणून. पण ते म्हणले प्रयत्न करून काय नाही होणार, नाही औषधं हे करून काय नाही होणार. ते म्हणे त्यासाठी तुला आमच्या रानातच यावं लागणार आहे. अरे मग एवढंच ना, मग काय आता जायचं तर आहेच ना कामावरती. अहो तुम्हाला कसं काही समजत नाहीये, मी तुम्हाला काय बोलते, तुमचं अरे काय आताच चालू मला आहे? भेटले होते, माझी विचारपूस केली, माझ्या खांद्यावरती हात ठेवला, म्हणले तुझी काळजी घे, काय पैसे आज नाही उद्या कधी पण दे आल्यावर. तसं नाही हो. अहो त्यांचे खायचे जात वेगळे आणि दाखवायचे जात वेगळे. तर तुम्हाला माहिती ते काय बोलले मला, ऐकायचं ना तुम्हाला? ते म्हणले जर तुम्हाला पैसे देता येत नसतील ना तर मग एकच, त्यांनी मला शारीरिक सुखाची मागणी घातली आहे. काय सावकार तुला असं बोललं? अरे पण त्याच माणसामुळे मी आज या जगात आहे, मी नाही तर कवाचाच गेलो असतो. काय करता हो, आपण गेलो चांगल्या मनाने त्यांच्याकडे पैसे मागायला. अरे मला नव्हतं मी माहिती त्याला त्याच्यामुळे. देव माणसाच्या वर त्याला मी मानित होतो. हा? मला नव्हतं वाटलं ते असं करते म्हणून. चल मी त्यांना विचारतो, जा बी या गोष्टीचा मी त्यांना विचारणारच. माझ्या बायकोला तुम्ही असं का बोललात मी त्यांना विचारणार, म्हणजे 100% विचारणार. पण त्यांनी काय केलं तर? जाऊ दे, माझं काय व्हायचंय ते होऊ दे, पण मी त्यांना विचारणार. चल तू चल. अरे काय बरी का तुझी तब्येत, कस काय? हा? राम राम. व्यवस्थित आहे ना? हा मी बरा आहे. आज टेन्शन मध्ये दिसतोय मला तो. अहो हा? आता ही झालं काय? सांगण्यासारखी गोष्ट नाही, पण आज एका माणसानं माझ्या बायकोच्या इज्जतीशी खेळलाय हो. असा कोण आहे तो? ज्याने मला वाचवलं, ज्याने मला सगळा पैसा पाणी पुरवला, त्याच माणसाने आज माझ्या बायकोच्या इज्जतीशी खेळला. अरे तो सावकार का? सावकारने सगळं नाही केलं. हो, असं नाही कधी होणार. तो एकदम सोन्यासारखा माणूस आहे राव तो. हा? आणि तो असं करेन असं मला तरी वाटत नाही. ती हे बघा हे बघा अण्णा, प्रत्येकाच्या ना खायचे जात वेगळे आणि दाखवायचे जात वेगळे. जसा माणूस दिसतो तसा नसतो. नाही, पण मला माणूस चांगला वाटतोय तो, असा कधीच बोलणार नाही तो. अहो तो काय तुम्हाला येऊन बोलणार आहे का? बाई माणसालाच बोलन ना. मग आता मला माहिती आहे ना मला काय बोलले आणि काय नाही ते. सरपंच, माझ्या बायकोचं पण, माझी बायको पण काही खोटं बोलायची नाही, असं कोणावरती काही आरोप घेणार नाही. आम्ही कधी कुणाच्या वाळल्या पाचोळ्या पाय दिला नाही हो. काय केलं असं सगळं कष्टाने केलंय, स्वाभिमानानेच खाल्लंय आम्ही. मला त्या सावकाराला विचारणं गरजेचंच आहे. विचारायचं आहे त्याला. हा, त्यांना विचारल्याशिवाय मी गप बसणार नाही. चला समोरच विचारू आपण. चल. मी येतो. चल. मी आहे तुमच्या हा पाठीशी. चला तुम्ही. सावकार, ओ सावकार. अरे वा सरपंच, कस काय ध्यान झालं आज? आणि तुम्ही परत पैसे म्हणजे बाय काय आणला? अहो कशाचे पैसे, तुम्ही काय केलं काय नाही, काय मला काय कळत नाही. सरपंच काय केलं म्हणजे राव, तुम्हाला माहितीये गाव भराला पैसे वाटतोय मी, दुखणे भाने कुणाचं लग्न. पैसे वाटे मग दुसऱ्याच्या बायांची इज्जत काय रस्त्यावर मांडली काय? काय हा? म्हणायचं तुला? काय म्हणायचं? म्हणायचं म्हणजे? मग? तुम्ही माझ्या बायकोला काय म्हणलात? बायको- तो माणूस समजतो तुम्हाला मी. आहे हा, हे कशाचा आहे? बायकोवर भरोसा माझ्या नाही. कोणाचा? विचारा बरं तिला. काय झालं? ए, सांग तू काय केलं ती. काय झालं ग? तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा ना काय केलं तुम्ही, काय बोललं मला तिथं. भावना बदलली. पैसे बुडवायचे असले की हे धंदे सुरू होते त्यांचे. ओ, मग सावकार काय अरे काय बोलताय हे तुम्ही? आजारी पडलं होतं सालं, याला वाचवायसाठी मी 3.5 लाख रुपये दिले. आता काय हिचं काय म्हणणं आलं? काय केलं? उदाहरण दिले उलट त्याला. मग अहो, जीवदान नाही दिलं ताई. माझ्या बाबांनी मदतच केली तुझ्या नवऱ्याची. बाबा वाचला असता काय पैसे नाही दिले हो? अहो यांनी पैसे दिले म्हणून तुम्ही वाचले. अहो सर पण सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. ऐकून मग घ्या. तुम्ही सांगा
आज माझा जीव वाचवला म्हणून माझ्या घरी वाईट नजर ठेवायची काय या माणसानी? मग काय असं नाही तर? होणार राव. तू काय म्हणते असं का तू नाही त्यांना होणार. बाबा म्हणते ना? हो बाबा हा म्हणते मी. जसं तुझं वय आहे ना तसंच माझं पण वय तेवढंच आहे. म्हणजे तुमच्या लेकीच्या वयाची मी आहे. मग काय झालं? आणि तुम्ही काय हो माझ्या वाईट नजर टाकली? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. बाबा हे काय लेकीच्या बोलते वयाच्या तुम्हाला? मुलीवर वाईट त्यांच्या नजर डोक्यावर टाकायला. परिणाम झाला हे. डोक्यावर परिणाम झालाय म्हणताय ना, ठेवा तुमच्या पुरीच्या डोक्यावर हात. काय कर ठेवा तुम्ही तुमच्या पुरीच्या डोक्यावर हात. तुम्ही नाही ना काय झालं म्हणले, बाबा? ठेवले ठेवा पोरीच्या डोक्यावर हात. तू येणे काय ते काय सांग ना काही सांगा ना, म्हणजे पोरीच्या डोक्यावर हात ठेवायला काय हा? प्रॉब्लेम? पण ठेवा सावकार करायला हिंमत असेल तर तुमची. हा तुम्ही बोलला नाही ना? पण मग ठेवा. दुसऱ्याच्या पुरुषासाठी आपल्या स्वतःच्या पुरुष अहो पण पोरीच्या डोक्यावर हात ठेवून सांगा ना, तुम्ही तिच्यावर वाईट नजर नाही ठेवली. तुम्ही म्हणणार नाही का? तुम्ही सागर सावकार मला काय ओ म्हणायचे सावकार खरं बोला, तुम्ही शारीरिक सुखाची मागणी घातली का नाही मला? काही बोल राहू ऐकून अहो, तुम्हाला लाज वाटते का? तुम्ही ठेवा काय पोरीच्या अहो डोक्यावर तुम्हाला हात. बायको आहे, पोरगी आहे, हा तरी सुद्धा अशी लफडे चपडे सुचत आहेत. मला बोललाय एखाद्या दुसऱ्या बाईला बोलता ना तुम्ही. इथून पुढे किती किती बायकांना बोलले असतील ना असं. अहो आम्ही गरीब आहेत पण स्वाभिमान आम्ही घाण नाही ठेवलेला. आमची इज्जत काय अशी रस्त्यावर नाही मारली. अगं जे बोलते ते खरं बोलते. त्या बापान त्या डोक्यावर शपथ घ्यायला लाव मग. ठेवा खोटं तिच्यावर असेल हात. तर. सांगा. सावकार बाबा मला सांगा हे खोटं आहे का खरं आहे? बाबा मी तुमच्याशी बोलतीये. उगाच नाही म्हणत मग थरपणात मुंबई सावकार सुटतेच. आपल्याला कर नाही तिथं डर कशाला पाहिजे? मग आपल्याला हात ठेवायला अहो, काय हरकत आहे? आपण काय अहो बोलत नाही तर, सरपंच हा? सगळंच कर आहे तर डर तर असणारच ना. जिथं कर नाही तिथं डर कशाला पाहिजे? अहो सावकार तू विद्यार्थीचा प्रश्न आहे हा. तुम्ही असं काय करता राव? हा? अहो, हे काय बोलणार पटत आहे नाही ते? आम्हाला. ओ सरपंच काय बोलणार आहे आम्ही ती? देव माणूस समजत होतो तुम्हाला. कशाचा देव माणूस स्वतः घाम पुशीत आहे, लटलट लटलट कापत आहे. काय बोलायला राहिलंय का त्याला पुढं? मग हा? तुम्हाला कर नाही तर डर कशाला पाहिजे? ठेवा ना मुलीच्या डोक्यावर हात. कशाच्या बाबा, डोक्यावर हात तुम्ही ठेवणार आहे? खरेच ना मग माझ्या डोक्यात हात ठेवू काय शकतात तू घ्या. हात ठेवायला लावते? त्याचा बघ ना अवतार कसा झाला, केलाच असा हा माणूस हाईच तसा. म्हणूनच त्याची अहो या पांढऱ्या कपड्यामध्ये काळा माणूस आहे, सगळा अख्खा आहे. सगळं मनात काळ लाज पाप आहे. वाटायला पाहिजे होती त्या पोरीच्या नजर ठेवायला. आपली पोरगी तेवढीच आहे. लाज धरा ना जरा. गावातले पाटील आहेत म्हणून असं करता का तुम्ही? माणूस म्हणलं बारीक सारीक होत असतं मला माफ करा. काय बारीक बाबा, सारीक ती सावकार अहो आहे. तुमचं वय बघा. हा? सावकार बाहेरसाठी माफ व्हायला. करा ना, माफच्या वागताना? मुलीला माफ करा तुम्ही. काय झालं माझी मला नाही हे कळलं. पाया पडा त्याच्यामुळेच तुम्ही. बाया पाहून पैसे देते ते. माझ्याकडून आहे ना आतापर्यंत कधी तुम्हाला ऐका नाही आई भेटलं. बाबा झाले मला वाटलं झालंय ना हे बा तर तुम्ही तिचे पाय धरा पहिले. तुझी बी माफी मागतो. मला माफी काय नाही पाहिजे अजिबात. मी direct माफी police मागून station वर थोडे जाणार. प्रश्न solve सरळ होणार. न्याय तुम्ही तिथं होणार ऐका, आहे. पोलीस मला- स्टेशनला जा. मला बाकीचं काही माहित तुम्ही नाही. जे पैसे आम्ही तुम्हाला दिले ते तुम्ही असल्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे. आज माझ्या प्रसंग आलाय, उद्या त्याला सरपंच. असं कुणाला पैसे देऊन ये, कुणाला हो. दुसऱ्यांच्या एवढ्या घ्या, प्रकरणातून नाही, नाही. करायला पैसे दिले, पैसा एकही रुपया माफी मागत मागितली नका. ना त्यांनी, झालं हे झाले. पण सावकार परत इथून पुढं जर झालं तर तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही. नाही होत. नाही आम्ही तुमच्या संघाचे घेऊन जाऊ सगळे. आई तू तरी अशी काय बोलती ग? तुला काय लाज वाटते का? बाप काय नखरे करतो? हा? अहो, ते बी त्यांच्या- तुझ्या वयाच्या पोरी सोबत. तुझ्या त्याच्यामुळेच वयाची पहिली ती बायको मुलगी मेली नाही या विचाराने. हा? तुझ्या वयाची मुलगी आहे का नाही ती? मला बाकीचं काही माहित नाही. ह्या माणसाला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय मला माझ्या जीवाला चेन पडायचं नाही. बाळ तुझ्यावर अन्याय झालेला हे मला कळतंय काय, पण सावकाराच्या पैशावरच तू वाचला ना. मला ती नका सांगू. मला बाकीचं काही माहित नाही. ह्या माणसाला अजिबात सुट्टी नाही. खरंच सोडायचं नाही याला. सावकाराला तर सुट्टी नाहीच आहे काय, पण त्याचं प्रायश्चित्त त्यांना आपण दिल्याशिवाय राहणार नाहीत काय. पण सावकार पैसे किती आहेत त्यांच्याकडं? 4 लाख सरपंच. त्यांचे पैसे माफ. पैसा त्यांना परत मागायचा नाही. तुम्ही म्हणता तसं. नाही मागणार. रुपया सुद्धा मागायचा नाही त्यांना. नाही मागणार. आणि मागितला तर नाही मागणार. तुम्ही आहेत ना आता. तुम्हाला शब्द दिलाय कशाला थोडं सांगा समजून त्यांना. ठीक आहे सांगतो मी. बा तुझे पैसे त्यांना अजिबात द्यायचे नाहीत काय, 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही. तुला जर काय अडचण आली तर मी आहे. हे सरपंच कशाला आहे मग? हा, सरपंच कधी बी तुमच्या पाठीशी उभा आहे. अर्ध्या रातचा आवाज द्या तुमच्या शिव्यात दाव. हा आता तुमचं झालं ना समजून सांगून. मला काय या माणसाजवळ राहायचं नाहीये. अरे. चल तिथे अजिबात थांबायचं नाही. माणसं नाही नाही, कोणतं तुम्हाला आहे ना बोलतात? तुमची सही आहे. जे चूक केली ना त्याची तुम्हाला अद्दल घडलीच पाहिजे. ए चल बाळा. अजिबात ए, थांबायचं ए, नाही. ए, ए, पुरी, ए, राईट. बघितलं सावकार काय झालं ते? आ? तुमच्या क्षणाच्या सुखासाठी तुम्ही तुमचं अख्खं घर उद्ध्वस्त केलं. शेवटी गेली ना पोरगी पण सोडून आणि बायको पण सोडून तुम्हाला. हा? चुकीची सजा तर भेटणारच होती मला आता. त्याच्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, कोणती बाई ना आपल्या आईसारखी असती.
एक लक्ष्मीचा अवतार आहे ती, तिचा अपमान कधीच करायचा नाही. अहो तुमचा पै ना पै मी कष्ट करून फेडला असता. हा, मी तुम्हाला बापाचा दर्जा देत होतो आणि तुम्ही काय केलं? स्वतःच्या पुरीच्या वयाच्या पुरीवरती हात टाकला. कशी बरोबर पडली मलाच माझी समजलं नाही जाऊन द्या हो. झालं माझ्याकडून चुकलं. वरून द्या. चला तुम्हाला माफ, आता मी माफी मागण्याच्या लायक नाही. पहा तुम्हाला वाटलं तर माफ करा, नाही तर माझी सजा, माझं कर्माची भोग तर आता मला भोगायची आहे. आम्हाला मला तुमचा फक्त रुपया तुम्हाला पण नको. एवढंच बोलायचंय की सुधरा तुम्ही, आता तरी सुधरा एवढ्या सगळ्या गोष्टी घडून. चला 100%. चला वाचवलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आभार आहे तुमचा. परत असं करू नका. आता कशाला करवलं, आता काय राहिले? नाही तर असं केलं परत तर मग अवघड होत आहे. मग सावकार स्वतः उघडा नागडा झालाय, घरात माणूस नाही राहिलं, फक्त एकटा. अहो हे घर खायला उठून डोक्याची केस तोडून मी, वेळ लागल मला. परत मागू नका त्यांना काही. जा